प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून त्या अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं आणि नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येत आहे। याच अनुषंगानं तुलसी आय हॉस्पिटल आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सहकार्यानं आरटीओनं द्वारका चौक भागातील वाहतूक सेनेच्या कार्यालयासमोर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सहाय्यक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, मोटार वाहन निरीक्षक जमील तडवी, रवींद्र मस्के, नमिता साणप तसेच महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद, डॉक्टर नितेश टिंबेकर, किरण पवार यांच्या उपस्थितीत शिबिर घेण्यात आले। यावेळी टॅक्सी, रिक्षा, ट्रक चालक तसेच इतर वाहन चालकांनी नेत्र शिबिरात सहभागी होऊन डोळ्यांची तपासणी केली। या प्रसंगी दृष्टिदोष असलेल्या चालकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। अझीमभाई सय्यद, तुलसी आय हॉस्पिटलचे अक्षय मुळेकर यांनी शिबिराचा गोषवारा विशद केला। प्रादेशिक परिवहन अधिकारी कडनं रोड सुरक्षा अभियान राबवण्यात आलं। त्यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम राबवला, कारण ड्रायव्हर जे चालक आहे, टॅक्सी चालक, रिक्षा चालक, ट्रक चालक व स्कूलच्या वाहतूकदार यांच्यासाठी त्यांनी एक चांगले सडक सुरक्षा अभियानमध्ये त्यांनी मोफत डोळे तपासणी, आरोग्य शिबिर आणि मोफत चष्मे वाटपचा कार्यक्रम केला। मी आपल्या शिवसेनेच्या वतीने मी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो। तसेच आपले तुलसी आय हॉस्पिटल त्यांच्या पूर्ण टीम व त्यांचे जे आरोग्य विभागाची टीम त्यांचे पण मी सर्वांचे आभार मानतो। आरटीओच्या मार्फत द्वारकामध्ये आपण कॅम्प घेतलेला आहे। त्या कॅम्पमध्ये 150 लोक तपासणी केले आणि 80 लोकांना आम्ही चष्मे दिलेले आहेत। आणि असंच आता पुढचा पण आमचा कॅम्प आहे, त्यासाठी आम्ही पुढच्या कॅम्पला पण जातो। कोळेकर, तुलसी आय हॉस्पिटल आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमानाने इथं आपण रोड सेफ्टीसाठी ड्रायव्हर्सचा कॅम्प आयोजित केलेला आहे। इथं कम से कम 250 ते 300 लोकांचं आतापर्यंत चेकअप झालेलं आहे। त्याच्यातनं 100 ते 150 लोकांना आतापर्यंत आपण मोफत चष्मे दिलेले आहे। तर या शिबिरामध्ये अजिम भाऊ यांनी आम्हाला खूप मोठा सहकार्य केलेले आहे। त्यांचे आभार, आरटीओचे आभार। या प्रसंगी हॉस्पिटलची टीम आणि वैभव सोनवणे, तुषार मुदाळ, शैलेश अहिरे, अनिल देवरे यांच्यासह अशफाक खान आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मी माझे स्वतःचे डोळे चेक केले। माझं वय 53, मी आजपर्यंत कुठल्याही दवाखान्यात गेलो नाही, कोणत्याही प्रकारचा चष्मा लावला नाही, काही नाही। पण आज मला या ठिकाणी असं कळालं आहे का मला दूरचे माझी नजर आहे ती ओके, पण जवळचा मला प्रॉब्लेम होता। मला पेपर वाचता येत नव्हता आणि जवळचा मला आता स्पष्टपणे उपलब्ध सुविधा भिंगारोपण करून फेकऑफ मशीनद्वारे केलेली बिन टाकेची शस्त्रक्रिया, म्हणजे अशा प्रकारे मला हे सर्व वाचता येते। मी खूप खूप धन्यवाद देतो नाशिक परिवहन विभागाला। या ठिकाणी खूप चांगले त्यांनी उपक्रम राबवलेला आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आणि याचं ठिकाण आहे द्वारका, नाशिक येथे राधिका गेस्ट हाऊस समोर। येथे सर्व वाहन चालकांनी, सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे। रस्ता सुरक्षा आम्ही सर्व स्कूल व्हॅन, वाहतूकदार सर्व या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी बघा तुम्ही चांगली सुविधा या ठिकाणी प्रादेशिक परिवहनने इथं योजना राबवलेली आहे। आज इथं आपल्या द्वारका सर्कलवर अजिमभाईनं ड्रायव्हर लोकांसाठी आपल्या डोळ्याचं शिबिर ठेवलेलं आहे। त्यातून 200-250 लोकांना चष्म्याचं वाटप पण करण्यात आलेलं आहे। आणि अजिमभाई बरंचसं असं ड्रायव्हर लोकांसाठी खूप काही नवीन स्कीम आणून सहकार्य करतात। त्यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे। सिकंदर पठाण, दिशा न्यूज, नाशिक।